नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण टॉप 9 घडामोडी पाहणारच आहोत. मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे. संतोष देशमुखांचं कुटुंब दहशतीत आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. बीडमध्ये धनंजय मुंडे आणि टोळी दहशत निर्माण करते आहे. फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या टोळ्या जेरबंद कराव्यात अशी मागणी देखील जरांगे यांनी केली आहे. टोळीवर CBI ईडीच्या धाडी व्हायला पाहिजे अशी मागणी देखील जरांगे यांनी केली आहे. शेतीचं सावट कुटुंबावरती आहेच आहे, पण जिल्ह्यावरती सुद्धा आहे. जिल्ह्यावरती सुद्धा आहे दहशतीचं सावट. जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकवण्याचा प्रयोग आणि षड्यंत्र रचण्याचं काम धनंजय मुंडे करतोय की काय अशी शंका येते. म्हणून याची टोळी रस्त्यावरती आहे रात्रंदिवस. शेवटी कुटुंब भयभीत आहे, जिल्हासुद्धा भयभीत आहे. याला जर भयमुक्त करायचं असेल तर ह्या टोळ्या जेरबंद कराव्या लागणार आहेत फडणवीस साहेबांना. म्हणून कुटुंब शेवटी आकांतानं आरडतंय, ओरडतंय, ओक्साबोक्शी रडतंय न्यायासाठी. टोळीच्या संदर्भात एक मुख्यमंत्री साहेबांनी एक अशी समिती बसवली पाहिजे, CBIचीच. एकीकडून ईडी, एकीकडून CBI आणि इन्कम टॅक्सच्या धाडी कुठं कुठं काय ती याचा धर माणूस आणि सांग प्रॉपर्टी कुठं आहे आणि कशातून कमी पैसे कुठून आणले. असे कोणते उद्योग आहेत? कारखाना नाही, शिक्षण संस्था नाही. अरे तो याकडे इतके पैसे आले कुठून? संस्था चालकाकडे इतके पैसे नाहीत, मोठमोठ्याल्या बिल्डराकडे एवढे पैसे नाहीत. अरे मी तर म्हणतो त्या टाटा बिर्लाकडे बी आहे का नाही एवढं गाबा.